श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मला मेसेजेस आले होते, लग्नाकरता कोणती सेवा आहे का. आज आपण ती सेवा पाहणार आहोत. या सेवांमध्ये शास्त्रांमध्ये असं सांगितलंय की 10 ते 21 दिवसामध्ये लग्न जुळून जातं. पण आपण आपल्या या सेवेमध्ये आपण आपली किती तत्परता देतो, किती तीव्रता देतो, किती भावनी, किती श्रद्धानी, कशी आपण सेवा करतो, हे काही आपल्यावर निर्भर असतं. लग्न नाही जुळायचे काही कारण सुद्धा असतात. जसं पत्रिकामध्ये काही अडथळे असतील, पितृदोष असेल, घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल, वास्तुदोष असेल, या पहिल्याचे काही प्रारब्ध आपले कर्म असतील, तर त्या कारणाने आपलं किती वेळा लग्न उशिरा होतं पण उशिरा होतं. आता या ज्या अडथळे आहे, ह्या अडथळ्यांना दूर करायला आपण देवाचे नामस्मरण करतो. तर अशा 4 सेवा आहे. या सेवेतनं जी सेवा तुम्हाला आवडेल, जी मनापासून होईल की नाही मला ही सेवा करायला हवी, कारण की मन सुद्धा आपला एक दोस्त आहे. तर त्या दोस्ताची सुद्धा आपल्याला ऐकावं लागतं. जेव्हा पॉझिटिव्हिटी वाटते की नाही ही सेवा मला करायला हवी, तर ती सेवा तुम्ही नक्कीच करू शकता. पण कोणतीही सेवा बिना संकल्पची आपल्याला करायची नाहीये. कारण की लग्नामध्ये काय होतं, स्थळ येतात, ते लोक येतात, ते गोष्टी करतात, ते हो होतंय, पण थोड्या वेळाने त्यांचा नाहीच आपल्याला रिस्पॉन्स येऊन जातो. योग्य स्थळ सुद्धा येतात, ते पण माहित नाही 4 दिवसांनी ते लोक आम्हाला नाही म्हणतात. तर या करता आपण या 4 सेवा नक्कीच करा. पहिली गोष्ट, कोणतीही सेवा करताना संकल्प घेऊन करायची आहे. संकल्प मनापासून घ्यायचा आहे. संकल्प घेताना हातामध्ये पाणी, अक्षता, हळद, कुंकू, सुपारी, एक नाणं घेऊन आपल्याला बिलकुल हात जोडून प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, आज जी मी सेवा संकल्प करून सुरू करून राहिलोय, ही सेवा माझ्या लग्नामध्ये जे काही अडथळे आहे त्यांना दूर करण्यासाठी करत आहे. ही सेवा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या पत्रिकेमध्ये असो, माझ्या जीवनात असो, माझ्या प्रारब्धामध्ये असो, या कोणत्याही प्रकारचं माझ्या हातून चूक घडली असेल, तर त्याकरता मी माफी मागतो. पण माझे हे सगळे अडथळे दूर करा आणि माझं लग्न जुळू द्या. आणि मला विश्वास आहे की ही सेवा मी प्रारंभ केली आहे आणि माझं हे कार्य 10 दिवसामध्ये नक्कीच पूर्ण होणार आहे आणि मी या सेवेमध्ये यशस्वी होणार आहे. मला नक्कीच तुमचा आशीर्वाद मिळणार आहे आणि मिळालाच आहे. ही प्रार्थना आपल्याला स्वामींसमोर पहिली सेवा जी आहे, स्वामींची नित्य सेवा, मंत्र जाप सिद्ध है ना. कारण की कोणत्याही मंत्राला आपल्याला सिद्ध करावं लागतं. आपण विचार करतो की का नाही हे सिद्ध होते. पहिली गोष्ट, जेव्हा मनाचे भाव तुमच्या त्या माळेशी जुळतात, देवाशी जुळतात, ते मंत्र आपोआप मध्ये सिद्ध होत चाललं जातं. जेवढ्या वेळ तुम्ही उच्चारण करता मंत्राचं, तेवढं मंत्र ते सिद्ध होत जातं. म्हणून मंत्राला सिद्ध करणं खूप जास्त गरजेचं सुद्धा असतं. पण आपण ही सेवा करून राहिलोय, तर पहिली सेवा जी आहे खूप सरळ, सोपी आणि साधी आहे. आपल्याला रुद्राक्षाच्या माळेने नुसतं 3 किंवा 11 माळे करायचं आहे. ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे मंत्राची आपल्याला 3 किंवा 11 माळी करायच्या आहेत. एक वेळ, एक जागा, एक आसन. ठीक आहे ना. संकल्प घेता तर हे पण लक्षात ठेवा. तिथं ना आपल्याला घडी घडी ती जागा बदलायची नाहीये, आसन बदलायचं नाहीये, वेळ बदलायची नाहीये. जर आपला मंत्र सिद्ध करायचा असेल, फलश्रुती हवी असेल, कारण की जिथे आपण एक ठिकाणी पूजा करतो, त्याची जी सकारात्मक ऊर्जा जिथे येते, ती ऊर्जा आपल्यामध्ये संचारित होती. म्हणून हे नियम नक्कीच लक्षात ठेवून कोणतीही सेवा तुम्ही करू शकता. आता जेव्हा हे मंत्र कराले, तर ते व्हायब्रेशन उत्पन्न होतील, कंपन्स उत्पन्न होतील. त्याच्यामध्ये काय नकारात्मक ऊर्जा, या कुंडलीमध्ये काही दोष आहे किंवा वास्तुदोष आहे, ते दूर होतील आणि मनाला प्रचंड शांतता लाभेल आणि तुम्हाला तुमची फलश्रुती नक्कीच मिळेल. तर हीच आहे आपली पहिली सेवा. सेवा विश्वासाने करा, मन लावून करा. आता आपण दुसरी सेवा पाहू. दुसरी सेवामध्ये काय आहे, कोणती सेवा आहे. दुसरी सेवा सुद्धा खूप सरळ आहे. दुसरी सेवा जी आहे ती विघ्नहर्ता गणपती, कनकधारा स्तोत्र
आणि लक्ष्मी सुक्त. आपल्याला काय करायचं आहे, रोज सारखं सकाळी उठतोय, आपली अंघोळ वगैरे करून नित्यकर्म हे लक्षात ठेवा, विसरून गेले की स्वामीची जी सेवा तुम्ही रोज करत असाल त्या सेवाला चुकवू नका. नित्य सेवा तुमची नियमित चालू ठेवा. जर तुम्ही हे नाही केलं तर मग ती सेवा आपली तिथे चुकत जाते. ठीक आहे ना. तर आपल्याला काय करायचं, आपली जी नित्य सेवा आहे ती चालू ठेवायची आहे. आणि एक अजून, की जी पण सेवा कराल चारही सेवांमधून स्वामींच्या चरणी, या तर तुम्ही होळीची हळद येते ना बाजारामध्ये लोणच्या करता, ज्याच्या करता आपण यूज करतो, ती स्वामींच्या चरणी अर्पित करा. किंवा अक्षता, पिवळ्या अक्षता रोज स्वामींच्या चरणी अर्पित करा. नक्की स्वामी आशीर्वाद देतील. आता आपल्याला गणपती अथर्वशीर्ष 11 वेळा म्हणायचं आहे. गणपतीचा अभिषेक करायचा आहे. त्याला आपली मनोकामना काय ती सांगायची आहे. त्याचबरोबर कनकधारा स्तोत्र 1 वेळा वाचू शकला तर वाचा, नाही तर मग त्या ठिकाणी लक्ष्मी सुक्त 3 वेळा तुम्ही वाचू शकता. त्याच्यामधून आपल्याला जे पण जमत असेल कनकधारा किंवा लक्ष्मी सुक्त ते आपण वाचावं. गणपतीला 21 दुर्वा रोज व्हायच्या आहे, समर्पित करायच्या आहे. त्याचबरोबर जी पण पूजा केली आहे ते त्यांच्या चरणी समर्पित करायचे आहे. ह्यानी काय होईल, यानी होणार आहे की तुमच्या लग्नामध्ये जे काही विघ्न आहे ते अदृश्य विघ्न सुद्धा दूर होतील. आणि काही कौटुंबिक अडचणी आहे तर त्या सुद्धा नक्कीच दूर होऊन जातील. आणि त्याचबरोबर आपल्याला कौटुंबिक साथ मिळाले आणि आपल्याला आर्थिक स्थिती सुद्धा त्याच्यामध्ये चांगली होऊन जाईल आणि त्याचमधून चांगले घरातले स्थळ आपल्याकडे येतील. तर ही सेवा आपण करू शकतो. तर ही सेवा सुद्धा जर तुम्ही करू शकला त्या अनुसार तुम्ही करा. पण अभिषेक करा स्वामींच्या चरणी. नक्कीच रोज पिवळ्या अक्षता वाहून त्यांना प्रार्थना करा तुमचं कार्य लवकरात लवकर होण्याकरता. आता तिसरी जी सेवा आहे त्याला म्हणतात रामबाण उपाय. उपाय म्हणू शकतो, स्वामी सेवा म्हणू शकतो. तर ही तिसरी सेवा सुद्धा आपण नक्की पाहूया. तिसरी सेवा जी आहे ते गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय. जर हे दोन्ही अध्याय संकल्पपूर्वक वाचणं तुम्ही सुरू कराले तर खूप छान राहील. 14वा अध्याय जो आहे तो संकटांना दूर करतो आणि त्याचबरोबर जे लग्नाच्या वेळेस येतात पण ऐन वेळेस नकार सुद्धा देऊन देतात तर ते नकार येणं बंद होऊन जाईल. आणि जो 18वा अध्याय आहे तो तुमच्या लग्न जुळण्याचा खूप मोठा रामबाण उपाय आहे. म्हणून हे 2 अध्याय तुम्ही संकल्पपूर्वक वाचला तर तुमच्या जीवनातली जे अडथळे आहे ते दूर चालले जातील. जी पण समस्या आहे ते दूर होऊन जाईल. तर ही सेवा सुद्धा आपण संकल्प करून करू शकतो. प्रत्येक याच्यामध्ये स्वामी चरणी नक्कीच पिवळ्या अक्षता ठेवायला विसरू नका. कारण की स्वामींना आपण आव्हान देऊन राहिलोय की माझं हे कार्य तुम्ही करा, आता मी थकलो आहे. तर हे जे अध्याय आहे ह्याचं तुम्ही वाचन करा. तर वाचन करायला तर नक्कीच तुमच्या जीवनातले जेवढे काही विघ्न आहे ते विघ्न सगळे दूर होतील. असं म्हणतात की जर हे अध्याय वाचले ना 10 किंवा 21 दिवसामध्ये नक्कीच आपल्याला फरक दिसायला लागतो. पण एक गोष्ट नेहमी मी म्हणते, तुमच्या प्रार्थनामध्ये किती तीव्रता आहे, किती मोठा तुम्ही स्वामींना कॉल जनरेट करत आहात, किती तीव्रतेने तुम्ही स्वामींची प्रार्थना करत आहात, किती भाव समर्पित करत आहात. मी किती काही बोलीने, किती सेवा सांगीने, पण जो पण तुमची सेवा स्वामींपर्यंत कशी पोहोचतीये, ती सेवा तुम्ही कशी करताय हे तुमच्यावर निर्भर आहे. म्हणून मी सांगितलं आणि तुम्ही सेवा करताय तर पण तुमची सेवा तुम्हाला फलश्रुती देईल. तर त्या हिशोबाने आपली सेवा नक्कीच. चौथी सेवा जी सगळ्यांना माहित आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्र रोज किंवा 3 नाही तर 11 नाही तर 21 हे आपण वाचू शकत असाले तर नक्की वाचा. कारण की तारक मंत्र जो आहे तो मनातली भीती, जो अविश्वास आहे तो दूर करतो, नैराश्य दूर करतो. आपल्या मनामध्ये जे नर्वस येऊन गेले की आता काही नाही होऊ शकत
त्या नर्वसनेसला दूर करतो, एक ऊर्जा आणतो, एक सकारात्मक ऊर्जा आणतो, एक सुरक्षा कवच निर्माण करतो आणि त्या सुरक्षा कवचमध्ये इतकी ताकद आहे की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 3 किंवा 11 वेळा 21 वेळा श्री स्वामी समर्थांचं तारक मंत्र नक्की म्हणा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमचं जेवढं अशक्य कार्य आहे ते शक्य होईल आणि तुम्हाला जी फलश्रुती हवी आहे ती नक्कीच मिळेल. या तारक मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे. तर या मंत्राचा जप करून सुद्धा आपण आपल्या लग्नाकरता प्रार्थना करू शकतो. स्वामी चरणी अक्षता अर्पित करायला विसरू नका. पण यामध्ये काही नियम आहे. जे 4 सेवा आहे त्यांच्यामध्ये मद्यपान नाही, मांसाहार नाही, सात्विक आहार हवा आहे. त्याचबरोबर जास्त कोणाकरता म्हणजे दुर्गुण आपण म्हणू शकतो ना, कधी आपली वाणी अशी असते. त्याचबरोबर संयमित वाणी जेव्हा आपण काही बोलू तर बिलकुल आपल्याला संयम ठेवून बोलायचं आहे, कोणाचं मन दुखेना. ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. जमत असल्यास 21 दिवसाची सेवा आहे तर 21 दिवस अखंड दीप ठेवा. नाही जमत असल्यास जी आपण पूजा मांडणी करतोय त्याच्यामध्ये धूप, दीप, अगरबत्ती, सुगंधित वातावरण हे सगळं ठेवा. आणि विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे की नक्कीच माझं लग्न जमलं झालं, सगळं काही वातावरण खुश आहे. जेव्हा आपण हे मनामध्ये आणू, सकारात्मकता ठेवू, तेव्हा आपलं कार्य नक्कीच पूर्ण होईल. तर भक्तांनो, आपल्याला मनामध्ये जी सेवा येत असेल ती सेवा आपण नक्कीच करा. मठात जाऊन जर तुम्ही सेवा करत असाल मठामध्ये बसून, जर आपण ही सेवा मठात बसून करत असो तरी चांगलं आहे. कारण की जे लोक तिथे बसून सेवा करतात तर त्यांची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा आपल्याला मिळते, त्याचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो. पण एकांत जेवढं असेल तेवढं चांगलं आहे आणि मठातही चांगलं आहे. सगळ्या मठांमध्ये सगळ्या अनामानी बसून आपली आपली मनापासून सेवा करतात. जसेही जमत असेल आपल्याला करा. पण एक गोष्ट मनात विश्वास ठेवली ना तर 3 दिवसात सुद्धा तुम्हाला तुमच्या या सेवेचं फळ मिळू शकतं. फक्त नियम लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा, काम झालं म्हणा, स्वामी आहे, मी स्वामींना सर्व सोपून दिलंय हे सांगा. सगळं स्वामी चरणी मी समर्पित करून दिलंय. स्वामी माझ्या करता सगळं चांगलं करतील. ठीक आहे, हे मनामध्ये ठेवा आणि मनामध्ये जास्त त्रास घेऊ नका, तणाव घेऊ नका. जर तुम्ही लोक आपल्या मुलांच्या लग्नाचा तणाव घ्याले तर तुमच्या लोकांचं स्वास्थ्य बिघडेल. म्हणून सगळं काही स्वामी चरणी अर्पित करा आणि सांगा की स्वामी तुम्ही माझं काम करून दिलंय. ही सेवा तर मुलं मुली करतीलच आहे, पण आपली सेवा जी आहे ती ही आहे की रोज स्वामी चरणी प्रार्थना करून सांगायचं माझं काम झालंय आणि तुम्ही केलंय. बिलकुल तीव्रतेची, बिलकुल त्यांच्याशी एकाकार होऊन म्हणजे एक रूप एकाकार होऊन आपल्याला स्वामींशी संवाद साधायचा आहे. मी घडी घडी सांगते कारण की हे मला माहित आहे, माझ्या जीवनाचा अनुभव, म्हणून मी घडी घडी सांगते. भक्तांनो, संकट असल्यास स्वामींशी संवाद साधा, मनापासून सांगा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फलश्रुती मिळेल. तुमच्या जीवनाचं हे सुखद क्षण लवकर येऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स द्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.